नमस्कार सीईटी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS सीईटी 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलंय की विद्यार्थी मित्रांनो 2026 जे MSc सीईटीचा कॅप राऊंडचा निकाल लागला, पण त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे 1 मध्ये नंबर लागलेले नाहीत. कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलेले नाही. तर आजच अलॉटमेंट झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले, मेसेज आले, युट्यूबला देखील कमेंट आले की सर आमचा नंबर लागला नाही, आता आम्ही पुढे काय करावे, पुढील प्रोसेस काय, आमचा नंबर लागेल की नाही, ह्या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, त्याने काय होईल, तुमचा देखील फायदा होईल आणि आमचा देखील फायदा होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतोय, त्यामुळे चॅनलला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कॉलेज कोणतं, म्हणजे तुमचं कोणतं ड्रीम कॉलेज आहे, कोणतं मिळावं असं वाटतं, ते नक्की कमेंट करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी ह्या राऊंडला नंबर नाही लागला तरी अजून 3 राऊंड पडलेले आहेत. घाबरू नका, लागेल 100% नंबर लागेल. फक्त तुमची काय काय प्रॉपर पाहिजे, काय काय गोष्टी तुम्ही चुकवल्यात त्या तुम्हाला आता समजून घेतलं गरजेचं आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअपला. विद्यार्थी मित्रांनो, पहा का नाही लागला कॅप राऊंड 1 ला नंबर, का नाही लागला. पहिला मुद्दा आहे, 3च मुद्द्यावर डिस्कस करणार आहे, म्हणजे जास्त काही वेळ नाही घेत तुमचा. कॉलेज लिस्ट विद्यार्थी मित्रांनो, पहा बऱ्याच जणांनी काउन्सिलिंग घेतली असेल, ठीक आहे, महागाची काउन्सिलिंग घेतली असेल, 2000 4000 अशी काउन्सिलिंग घेतली असेल, किंवा बऱ्याच जणांनी घेतली नसेल. ज्यांनी घेतली त्यांचा लागलाही असेल, नसेलही लागला. ज्यांनी नाही घेतली त्यांचाही लागला असेल, नसेलही लागला. दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सांगतो, पहा काउन्सिलिंगनेच नंबर लागतो असं मी म्हणत नाही, कारण की आपले पर्सेंटेज पण तेवढे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, पहा आता कॉलेज लिस्ट प्रॉपर नाही बनवत. पहा आता एखाद्याला 27 पर्सेंटाईल आहेत आणि त्याला लागतं CS, IT, AI. मिळेल का? नाही मिळू शकत, ते आपल्याला माहिती आहे. मग आपण का त्याच गोष्टी करतो, का तेच फॉर्म भरतो? भरूच नका. ठीक आहे, 27% आहेत ना, सिव्हिल, मेकॅनिकल या कोर ब्रँच टियर 2च्या कॉलेजमध्ये पहा, लागून जाईल. पहिल्याच राऊंडला नंबर टियर 2 झालं, टियर 1च्या मध्ये टाकून पहा, 100% लागेल. कोर ब्रांचला मेकॅनिकल, सिव्हिल झालं, प्रोडक्शन झालं, किती मिळेल त्यात असं करा. पण ज्यांना चांगले टक्के आहेत, समजा 65% आहेत, यांना कॉम्प्युटर IT मिळू शकतं प्रायव्हेट कॉलेजला, तसं काय अडचण नाही. त्याचबरोबर कॅटेगरी पण मॅटर करते, कॅटेगरीवर देखील बरेच काही असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, कॉलेज लिस्टसाठी आता तुम्हाला आपली कॉलेज लिस्ट तुम्हाला मी शॉर्ट हँड लिस्ट देणार आहे. त्यामध्ये कॉलेज कोड वगैरे सगळं, कट ऑफ वगैरे सगळं देणार आहे, एकदम प्रॉपर कट ऑफ आहे. फर्स्ट राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी दिले त्यांचे नंबर लागलेले आहेत. बऱ्याच जणांचे मला कमेंट आल्या, फीडबॅक देखील आहेत, मी ते अपलोड करेल. पण विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर ही कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्याला मला मेसेज करा. तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्या ठिकाणी ग्रुपमध्ये देखील माझा नंबर मिळून जाईल. ठीक आहे, त्याला मेसेज करा, तुम्हाला कॉलेज लिस्ट एकदम प्रॉपर मिळेल, एकदम बेस्ट. आणि फ्री काउन्सिलिंग आहे आपली. ठीक आहे, फ्री काउन्सिलिंग, कुठलीही कॉस्ट आपण काउन्सिलिंगला घेतलं. ठीक आहे, कॉलेज लिस्टची फक्त कॉस्ट आहे 99 रुपीज. ते 99 रुपीजमध्ये तुमची कॉलेज लिस्ट घ्यायची असेल तर घ्या, नो प्रॉब्लेम, तुम्हाला बळजबरी नाही. ठीक आहे विद्यार्थी. आता दुसरी गोष्ट काय, फॉर्म. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म हा घरी भरला, चुकीचा भरला. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना काय झालं, पहा आता त्यांनी सिक्वेन्सच चुकवला. कॉलेज लिस्ट जरी बनवली तरी सिक्वेन्स चुकवला. म्हणजे पहा, आता समजा 1 नंबरला घ्यायचं होतं COEP कॉलेज आणि त्याचं CS टाकायचं होतं एका विद्यार्थ्याला. त्यांनी 1 नंबरला त्याचं झालं समजा VJTI. ठीक आहे, VJTI कॉलेज, VJTI नको, आपलं समजा एक आरसूळ कॉलेज झालं, आरसूळ कॉलेज झालं 1 नंबरला, आणि त्या ठिकाणी त्याचा नंबर लागेल किंवा नाही लागला. आता अशा कॉलेजला लागला किंवा नाही लागला तर काही टियर 2चे कॉलेज आहेत. ठीक आहे, मी कोणत्या कॉलेजचं नाव नाही घेत, बदनाम नाही करत. ठीक आहे, म्हणजे चांगलं कॉलेज आहे सगळे, तसं राहायचं नाही. पण समजा लो लेवलचे कॉलेज जे असतात त्याला नंबर लागून जातो किंवा काही तर लागतही नाही. तर हे फॉर्म भरताना चुका करतात, काही जण घरीच बसतात. तुम्हाला नॉलेज नसतं विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज नसल्यामुळे काय होतं की तो फॉर्म चुकतो. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं 50-20 रुपये जास्त जाऊ दे, पण प्रॉपर होऊन जाईल. ठीक आहे, आता नॉलेज म्हणजे पहा, तुम्हाला आता बाहेरचे लोक सल्ले देतील की असं करत असतं, त्यांना गाडीचं नॉलेज नसतं. ठीक आहे, त्यांचं शिक्षण 10वी पास असतं, 12वी पास असतं, आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्ही असं करा, हे करा, ही ब्रांच, ती ब्रांच आहे, ह्याच कॉलेजला जाते. त्यांना म्हणा तुम्हाला कॉलेजचं काय माहिती, कॉलेजचं ठीक आहे, त्यांना फक्त विचारा तुम्हाला प्लेसमेंट म्हणजे कळतं का, ते त्याच्यातच गप्प बसतील. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना नॉलेज नाही त्यांच्याकडून काहीच म्हणजे त्यांचं सल्लेच ऐकू नका. तिथे माझं तर असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे निम्मे मुलं काय होतात, त्या ठिकाणी कॅप राऊंडला नंबर लागत नाही. आज ते सांगतात ही कॉलेज घे, ते कॉलेज घे, मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. तुमच्या मनाने जे करायचं, तुमच्या पालकांच्या मनाने तेच करा. ठीक आहे, ही गोष्ट मी कुणीही सांगणार नाही, मी सांगतो. ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी गोष्ट, ज्यांचा लागलाय त्यांना आता बेटरमेंटचा आहे. ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो. ज्यांचा लागलाय त्यांनी बेटरमेंटचं काय करायचंय, ₹1000 भरून तुम्ही बेटरमेंट करू शकता. बेस्ट कॉलेज जर अजून मिळत असेल तर पहा, नो प्रॉब्लेम. आणि कोणाकोणाचे नंबर लागलेत नाही लागले हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला सांगा. धन्यवाद.